रविवारचा अर्धा दिवस ना सोमवारची अर्धी तयारी करण्यातच निघून जातो, कारण भाजीपाला वगैरे आणलेलं असताना ते सगळं नीट करून व्यवस्थित ठेवावं लागतं. आज नाश्त्यामध्ये पोहे बनवले होते. त्याच्या अगोदर ना मी देवपूजा करून घेतलेली, पण त्यांनीच असं म्हणणं होतं की मी पण देवपूजा करणार. त्याला सांगितलं मी देवपूजा केली, फक्त देवाच्या पाया पडून घे. मग नाश्ता वगैरे करून घेतला आणि दुपारच्या जेवणामध्ये ना भेंडीची भाजी आणि चपाती करायची होती. तनिषला भेंडीची भाजी आवडत नाही म्हणून त्याला चपातीमध्ये ना चीज घालून चपाती आणि भेंडीची भाजी बनवून जेवण करायला दिलं. आणि त्याच्यानंतर मग सगळी भांडी वगैरे घासायला घेतली. भरपूर अशी भांडी पडली होती. भांडी झाल्यानंतर ना सगळं किचन क्लीन करून घेतलं, कारण जोपर्यंत किचन क्लीन होत नाही ना तोपर्यंत मला अजिबात चैन पडत नाही. तर सगळं किचन वगैरे क्लीन करून ठेवलं. संध्याकाळच्या वेळेला ना तनिषच्या पप्पांनी भाज्या आणलेल्या होत्या, ते सगळं मला व्यवस्थित डब्यामध्ये भरून आणि साफ करून ठेवायचं होत्या. तर सगळ्या भाज्या वगैरे साफ करून ठेवल्या आणि थोडंसं वातावरण थंड होतं म्हणून म्हटलं मस्त असं गरमागरम पिठलं आणि चपाती करावं. तर छान असं पिठलं बनवून घेतलेलं, देवाला नैवेद्य दाखवला. त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब